राजला मी कधीच नाही म्हणू शकत नाही. माझा तो ही हॅज ऑलवेज बीन देअर, म्हणजे ॲज अ मित्र तो कायम असतो. मागं मी कुठेतरी वाचलं होतं की असंच तुमचं सलमानच्या बद्दल पण होतं म्हणणं. असे आणखीन कोण आहेत? तिन्ही खानांच्या बद्दल अशीच भावना आहे? होतं नाही, सलमान बद्दल आहे, कारण बाकी काही असू दे मला माहिती आहे, ॲज अ फ्रेंड म्हणून तो उभा राहतो. म्हणजे मला आठवतं अजूनही की माझा वाढदिवस होता, कॅन्सर झाला आणि मी ऑपरेशनमधून बाहेर आलो. म्हणजे अगदीच मला बाहेर पडायची अलाउड नव्हतं, सगळीकडे ट्यूब्स होते. आणि ती इंडियन आयडलची काही ते सिंगर होते फायनलिस्ट 6, ते घरी आले. त्यातला एक माझा मित्र आहे तो पवनदीप म्हणून, तर तो त्यांना सगळ्यांना घेऊन आला मला. आणि मग त्यांनी छान घरात गाणी बिणी म्हणून मजा केली. तर मी काही कोणाला बोललो नव्हतं. रात्री 3 वाजता सलमान घरी आला, मेरे को बुलाया नहीं. तर तो मित्र आहे. बाकी तुम्ही विचार, सलमान खानचा मी पिक्चर केला कुठला, अंतिम. पण तुम्ही मला विचारलं की सलमान खानचा दुसरा पिक्चर करशील तर म्हणून नाही. म्हणजे मी एकदा काय म्हणतात त्याला, ताक पण फुंकून फुंकून पिईन मी. नॉट बिकॉज ऑफ एनिथिंग. सी, देर आर सम पीपल जे त्याला वाटतं त्याला सिनेमा कळतो, त्याचे वडील मेकर आहेत. आणि मी थोडासा हेडस्ट्रॉंग आहे, आणि त्याच्यासाठी तो 3 वाजता आला ना, कारण मी चिडलेलो त्याच्यावर. मला म्हणतो तू मेरे को गाली दे. म्हटलं मी तुला नाही देत शिवाय सलमान, तुझ्यामध्ये जो डिरेक्टर लपला तू पिक्चर मला दिलास ना, मग फॉरगेट इट. पण तो माणूस म्हणून चांगलाच आहे तो. म्हणजे त्याकडे कधी जातो, कधी मला नाही म्हणत नाही कुठल्याही गोष्टीला. म्हणजे काही आता मी त्याला समजा कुठे बोलवलं एका फंक्शनले, तर तो येतो. तो माणूस म्हणून ग्रेट आहे. पण हेल्प म्हणून. आणि राजा पण सिनेमामध्ये खूप, त्याला सिनेमाची खूप माहिती आहे. त्यामुळे कसं होईल ना, मी राजाने मला सांगितलं सिनेमा कर, तर मी आधी घाबरीन थोडा, कारण त्यात एक सिनेमा मेकर आहे. आणि एका म्यानात 2 तलवारी राहू शकत नाहीत. कारण त्यांनी खूप सिनेमे बघितलेत, त्याला खूप माहिती आहे सिनेमाबद्दल. आणि 100% देर विल बी अ डिफरन्स ऑफ ओपिनियन, जे जायज आहे. म्हणजे मी एखादी गोष्ट बघतोय, तर तो तिथून बघत असताना त्याला वेगळीच दिसते ना. तर पण त्यांनी मला सांगितलं हे स्क्रिप्ट, बस संपला विषय, मग मी करेन. सर, आता आपण एवढं सगळं बोलतोय, मराठी सिनेमांचा कच्चा चिठ्ठा तुम्ही सगळा मांडताय. 2